नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। ठाण्यातील सगळ्यात मोठ्या विकासकाकडून ठाणेकरांची फसवणूक झाल्याचं समोर आलेलं आहे। ॲप स्कॅम काय आहे नक्की आपण या सर्व ठाणेकरांशी बोलून जाणून घेणार आहोत। सर, ठाणे लाईव्ह मध्ये अगदी मनापासून स्वागत। नक्की आपल्या सर्वांसोबत काय घडलेलं आहे, काय सांगाल? नमस्कार, मी विनोद डंबे। मी कासा फ्रेस्को 80 जे तुम्ही बघताय ह्या बिल्डिंगला जवळजवळ आता 6-7 वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि या 6-7 वर्षामध्ये आम्हाला बिल्डरकडनं थोडीशी जी फसवणूक झालेली आहे त्या संदर्भात मला थोडंसं सांगायचं होतं। आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो मला हायलाईट करायचा आहे तो आहे ॲप स्कॅम। सो कॉमनली जो कॉमन एरिया मेंटेनन्स चार्जेस, फेडरेशन कॉमन एरिया मेंटेनन्स चार्जेस म्हणून आपली जी फसवणूक होते त्या संदर्भात मला सांगायचं आहे। आता आम्हाला सुरुवातीपासून ना ₹2.55 प्रति स्क्वेअर फीट आमच्याकडनं ॲप स्कॅमचे चार्जेस घेतलेले 5 वर्षासाठी त्यांनी घेतलेले। 5 वर्षानंतर आम्हाला एक बिल आलं ज्याच्यामध्ये आमच्याकडे 80 ते 90 हजाराचे अरियर्स मागण्यात आले। जेव्हा आम्ही विकासकाला विचारलं की हे अरियर्स आले कुठून, तर त्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला सांगितलं की हे तुमचं जे बिल आहे ते आता ₹2.55 पासून सडनली ₹5 झालेलं आहे। तर आम्ही जेव्हा ॲग्रीमेंट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी रिव्ह्यू केल्या त्यामध्ये आम्हाला असं कळून आलं की हे जे फायनान्शियल्स असतात दरवर्षी आम्हाला शेअर करणं गरजेचं असतं। आता मी ह्या सोसायटीचा सेक्रेटरी आहे। सोसायटीच्या सेक्रेटरी या नात्याने मला दरवर्षी AGMमध्ये माझे फायनान्शियल डिस्क्लोज करणं गरजेचं असतं, पण हेच नियम ह्या विकासकाला लागू नाही आहेत। जवळजवळ 6 वर्ष झाली, आम्ही 6 वर्ष आम्हाला त्यांनी कुठलाही फायनान्शियल्स, ऑडिटेड फायनान्शियल अजूनपर्यंत आम्हाला दिले नाही। आम्हाला सर्टिफाईड अकाउंट स्टेटमेंटच्या नावाने तो काहीतरी 5 वर्षाचा एकत्र दाखवतो। त्याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आमच्या ॲग्रीमेंटमध्ये असं लिहिलेलं आहे की जर तुमचा रेट ₹2.55 म्हणजे 7 ते 10% जर तुमचा रेट असेल तर विकासकाला संधी आहे तो चेंज करू शकतो मेंटेनन्स बिलामध्ये। पण आजची परिस्थिती अशी आहे की ₹2.55 पासून ₹5 म्हणजे जवळजवळ 100% इन्फ्लेशन केलेलं आहे त्यांनी। आजचं जर इन्फ्लेशनचा रेट बघाल तर 60% ग्लोबल इन्फ्लेशन, आपलं जे इंडियन इन्फ्लेशन जे चालू आहे 60% आहे, पण जर इथे तुम्ही बघाल तर 100%चं इन्फ्लेशन आहे आणि त्याला कुठलाही लॉ ऑर्डरचा काहीही हे नाही आहे। म्हणजे त्यांनी अजूनही आम्ही मागतो की आम्हाला तुम्ही ऑडिटेड फायनान्शियल्स दाखवा जेणेकरून आम्हाला कळेल। वी आर नॉट, आम्ही कुठल्याही मेंटेनन्स न देण्याच्या विरोधात नाही आहोत। आमचा मुद्दा फक्त एवढा आहे, तुम्ही आमच्याकडनं जे पैसे घेतलेले आहेत त्या पैशाचा आम्हाला हिसाब द्या। तुम्ही ₹2वरनं ₹5 कसे आले ते आम्हाला सांगा, तुमच्याकडे किती कलेक्शन झाले त्याचा हिसाब आम्हाला दाखवा। ऑडिटेड फायनान्शियल एवढी साधी सिंपल रिक्वेस्ट आहे, पण त्याला अजूनही आम्हाला कुठलंही उत्तर दिलं जात नाही आहे। आम्ही यासाठी कोर्टामध्ये पण आम्ही चाललेलो आहोत, त्या गोष्टी पण आमच्या सगळ्या चालू आहेत। पण आमचं फक्त एकच मत आहे, इतक्या मोठ्या सोसायटीमध्ये एवढे मोठे पैसे घेतात विकासक, पण आम्हाला एकदाही ते लोक सांगत नाहीत की ह्या पैशाचा हिसाब कुठे आहे। हा माझा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। सर, तुमच्यासोबत फसवणूक झाली म्हणतायत, व्याज लावण्यात आलेलं, काय नेमकं सगळं प्रकरण? नमस्कार, माझं नाव डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड। आम्ही हे जे आहोत क्लस्टर 1 लोधा अमारा सोसायटीमधलं पहिलं क्लस्टर आहे। आमचं पोजेशन ऑलमोस्ट 2018ला पोजेशन झालेलं आहे आणि आमच्या प्रत्येक रेसिडेंटकडून ज्यावेळेस पोजेशन घेत होतो आम्ही सगळ्यांकडून ॲडव्हान्समध्ये मेंटेनन्स चार्जेस म्हणून प्रत्येकाकडून घेतले गेलेले आहेत। ते ॲडव्हान्स 5-5 वर्षाचे ॲडव्हान्स बिल्डरनी घेतलेत, त्याचा आजपर्यंत 6 वर्ष झालेत आम्हाला एकही अकाउंटेड स्टेटमेंट त्यांनी दिलेलं नाही आहे। 6 वर्षापासून त्याच्यावरती आता त्यांनी जेव्हा 5 वर्ष आमचे संपले तेव्हापासून 2023 पासून त्यांनी आम्हाला ॲडिशनल एरियाजमध्ये मेंटेनन्स बिल पाठवायला सुरुवात केली। त्याच्यावर त्या बिलांवरती तो पेनाल्टीज लावतो आहे। पूर्वकल्पना कधीच नाही, कुठलीही मीटिंग झालेली नाही बिल्डरसोबत। सोसायटीज आज 7 ते 8 सोसायटी रजिस्टर्ड सोसायटी आहेत, एकाचेही हे बिल वाढवण्याबद्दल किंवा मेंटेनन्स वाढवण्याबद्दल डिस्कशन झालेलं नाही। एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, 2018ला आमचं पोजेशन झालं, 2020मध्ये जेव्हा कोरोना सुरू झाला किंवा कोविडचा काळ होता, 2 वर्ष ह्या कॉम्प्लेक्समधली सगळे ॲम्युनिटीज बंद होती। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, कॉमन ॲम्युनिटीज हे सगळे बंद होती। त्यावेळेसचे 2 वर्षाचे मेंटेनन्स 0 होते, ते आम्हाला त्याचे बेनिफिट अजून दिलं नाही। वर आम्हाला त्याच्यावरती पेनल्टी भरावं लागतं आहे, वर त्याच्यावरती ॲडिशनल इंटरेस्ट। जर मी ॲडव्हान्समध्ये 1.5 लाख पे केलेले आहेत 5 वर्षाचे, आत्तासुद्धा मला बिल आलेलं आहे की 2 लाखाचं बिल आहे, त्याच्यामध्ये मला एकाचाही हिशोब दिलेला नाही आहे, कुठलाही स्टेटमेंट मला आजपर्यंत दिलेलं नाही आहे। आणि हे 100 काय 200% लूट चाललेली आहे। FCAMच्या नावावर हे मोठा घोटाळा करतायत। GST प्रत्येक बिलावर GST लावतायत, GST भरली की नाही भरली त्याचंही आम्हाला काही इनपुट दिलेलं नाही आजपर्यंत। इकडे जर
रूमची संख्या वाढते तर कुठेतरी हा दर कमी झाला पाहिजे असं निदर्शनास येतं, परंतु जे पैसे ते जास्त आकारले जातात. काय सांगायला याविषयी? जेव्हा आम्ही सुरुवातीला इथे राहायला आलेलो तेव्हा 2 रुपये काही 2.5 रुपये वगैरे काहीतरी स्क्वेअर फीटने तो आम्हाला FM चार्ज करत होता. तर आता त्याने तेव्हा सुरुवातीला इथे 2100 म्हणजे फ्लॅट्स होते, तर आता इथे झालेत 8,000 वगैरे फ्लॅट झालेत पकडा, 8 किंवा 8पेक्षा जास्त असतील कदाचित. अजून पण त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर आता म्हणजे काय बोलतात आपलं 2.5 रुपयाचं अजून कमी झालं पाहिजे, कारण घरं वाढली तर ॲम्युनिटीज तर वाढल्या नाही आहेत. ॲम्युनिटीज अजून पण तेवढ्याच आहेत, जेवढ्या आधी होत्या तेवढ्याच आहेत. तर ॲम्युनिटीज पण वाढल्या नाही आहेत. तर कसं माझं एक म्हणणं आहे की आता जर ॲम्युनिटीज पण वाढल्या नाही आहेत आणि घरं वाढली आहेत तर ॲम्युनिटीज आपलं चार्ज कमी झाला पाहिजे. जो 2 रुपये होता तो अजून कमी व्हायला पाहिजे, पण तो 2 रुपये न होऊन तो जास्त झाला आहे. तो काहीतरी आता 5-5.5 रुपये वगैरे झाला आहे. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की ते कमी व्हायला हवं, बट ते कमी नाही होते. तर याच्या मागचं आम्ही त्याला जाऊन बोललो वगैरे की काय आहे, पण तो आम्हाला काही सांगत नाहीये की अकाउंट्स वगैरे दाखवत नाहीये, बऱ्याच गोष्टी तो आमच्याशी शेअर करत नाहीये. तर हे का आमच्याशी लपवलं जात आहे? आम्ही तर इथे म्हणजे पैसे देऊन घर घेतलंय, फुकट तर आलो नाही ना. मग त्याने आम्हाला दाखवायला पाहिजे की तुमच्या ह्या वस्तू मागे ह्या गोष्टी खर्च झाल्या आहेत, हा खर्च आहे, हे सगळं आहे. त्याने आम्हाला जे पण काही डिटेल्स आहे ते आमच्याशी शेअर केल्या पाहिजे, पण तो आमच्याशी शेअर नाही करत. तर आमचं एवढंच विनंती आहे की त्याने आमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर कराव्यात. आणि जसं मी म्हणते की ॲम्युनिटीज कमी आहेत, घरं वाढली आहेत, तर आमचा जो FCAM आहे तो पण कमी व्हायला हवा. बस एवढीच एक विनंती आहे. आणि 2018 जेव्हा त्यांनी पोझिशन दिला होता तेव्हा पूर्ण ॲम्युनिटीज नव्हती है ना, तेव्हा खूप कमी ॲम्युनिटीज. एका वर्षानंतर पूर्ण ॲम्युनिटीज ते पण पूर्ण झाले, पण त्यांनी थोडीफार जास्त वाढवली आणि त्याचा नंतर इमिजिएट लॉकडाऊन झाला. मग कसे एवढे रेट वाढले की एवढा कसा हे झालाय, ते एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तो क्लिअरली देतच नाही. स्टेटमेंट जाम वेळा सेक्रेटरी आणि आमच्या सोसायटीने मागितलंय, पण ते काही स्टेटमेंट देत नाहीये. म्हणजे एवढा मोठे व्यावसायिक असूनही, विकासक असूनही एक प्रकारे फसवणूक झाली तुमची. हो, असंच वाटतं. हे फसवणूकच झालेली आहे आमची. एवढे पैसे देऊन काय आमच्याच पैशाचा आम्हालाच हिशोब नाहीये, असं झालंय आता. उद्या या संदर्भात आपण सगळे एकत्र येऊन आंदोलन पुकारणार आहात. काय नेमकं आंदोलन? उद्या आमचा प्रोटेस्ट करायचा विचार आहे आणि मॅक्झिमम त्रास ह्याच्यामध्ये रिसेल युनिटला पण आहे, कारण आता 5 वर्ष झालेत, काही लोकांना घरं विकून जायचं आहे किंवा शिफ्ट. तर त्याच्यामध्ये तो NOC सोसायटी झालेल्या आहे, सोसायटी NOC देत आहेत, पण तो जो आहे एरियस मागतो आहे की 5 वर्षाचे पैसे भरले आहेत तरीसुद्धा त्याला ह्याच्याशिवाय म्हणजे रिसेल करता येणार नाही, ह्या टाईपचे मेल तो देतो आहे की NOC देणार नाही, लोधाची NOC मिळणार नाही किंवा टेनंट लोकांना ॲम्युनिटीज यूज करायला देणार नाही, या टाईपचं त्याचं चालू आहे. गाड्या गेटवरती थांबवल्या जात आहेत, शिफ्टिंग करायला कोणाला देत नाही. हा एक महत्त्वाचा रिसेलमध्ये पण प्रॉब्लेम येत आहे. सर, तसं पाहायला गेलं तर तुमची सोसायटी रजिस्टर झालेली आहे, सगळे राईट्स तुमच्याकडे असायला हवे होते, परंतु राईट्स अजून तुमच्याकडे पूर्ण मिळालेले नाही आहेत आणि उद्या तुम्ही या संपूर्ण घटनेच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी त्याविषयी माहिती का? अच्छा, आम्ही बरेच प्रयत्न केले. जसं तुम्ही म्हणाल रजिस्टर सोसायटी, ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे यायला पाहिजे होता. इव्हन FCAM पण आम्हीच कलेक्ट करायला पाहिजे ॲज अ सोसायटी, पण काही टेक्निकल गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तो आम्हाला फेडरेशन पण हँडओव्हर होत नाही आहे. पण ह्या सगळ्यासाठी आम्ही जेव्हा आवाज करतो आहे पण आम्हाला त्याच्यावर काहीही उत्तर मिळत नाही. तर शेवटी आम्ही सगळ्यांनी मिळून एक ठरवलं की आम्ही एक उद्या 26 जानेवारी आहे, त्याच निमित्ताने आम्ही एक छोटंसं एक धरणं आंदोलन आम्ही इथे करणार, छोटंसं प्रोटेस्ट करणार आहे. आम्ही आमचे छोटेसे प्लॅकार्ड घेऊन आम्ही तिथे उभे राहणार आहे आणि आम्हाला लोकांना फक्त एवढंच सांगायचं की आमची जी फसवणूक झालेली आहे, आम्हाला फक्त त्यांना म्हणायचं तुम्ही आम्हाला अकाउंट्स द्या, तुम्ही या सगळ्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, तुम्ही ट्रान्सपरन्सी ठेवा, वी आर रेडी टू सपोर्ट यू. बट प्रॉब्लेम असा आहे की ह्या गोष्टीसाठी समोरून अजूनही एकदाही आलं नाही. तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की उद्या या गोष्टीसाठी खाली उतरायचा, प्लॅकार्ड दाखवायचा. आणि मी मगाशी जसं म्हटलेलं आहे, आमचं निदर्शन एवढ्यासाठीच आहे, #FSCAM. हा ॲप स्कॅमच आहे. आम्हाला जर तुम्ही ट्रान्सपरन्सी देत नसाल तर हा ॲप स्कॅमच आहे. तुम्ही आमच्या पैशाची फसवणूक करतायत, आम्हाला पैशाचा हिसाब देत नाही. तर तुम्ही समोर या, आम्हाला पैशाचा हिसाब द्या. वी आर रेडी टू एक्सेप्ट इट अँड वी आर रेडी टू डू एनिथिंग फॉर दॅट. सो आम्हाला आमची एक रिक्वेस्ट आहे, सगळ्या मी मेंबर्सला सांगेन की सगळ्यांनी खाली उतरा आणि ह्या ॲप स्कॅमसाठी तुम्ही सगळ्यांनी ह्याला विरोध करा. ह्यासाठीच एक आमचं प्रोटेस्ट आहे उद्या. सर, विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणारं ठाणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण शहर आहे. तुमच्यासारखे अनेक लोक ज्यांचं स्वप्न असतं आपलं घर घ्यायचं, पण त्याच्यानंतर अशा समस्या त्यांना उद्भवत असतात, त्यांना आपण काय सांगाल लाईव्हच्या माध्यमातून? आता मला हेच म्हणायचं आहे, ह्या अशा ज्या फसवणुकी ह्याच्यामध्ये जर बोलतो ना, एक जर बघायला गेलं तर आपण एक रेंटवर घर घेतो ना, तसंच हे आता इथे परिस्थिती झालेली आहे. म्हणजे जर मी माझं BCAMचे चार्जेस जे भरतो, बिल्डिंग मेंटेनन्स आहे, ते जवळजवळ 4,000 रुपयाप्रमाणे आहे.
त्याच्यानंतर मी विकासकाला फेडरेशनचे चार्जेस देणार, ते जवळजवळ 5-6 हजार रुपये. असे जर मी 10,000 रुपये फक्त जर मी मेंटेनन्ससाठी देणार, इट इज ॲज गुड एज आय एम स्टेईंग ऑन रेंट. सो मी EMI तो भरतोयच आहे, मी एवढे मोठी प्रॉपर्टी घेऊन त्याच्यावरती मी जाऊन हे भरतोय. तर मला सगळ्यांना हेच म्हणायचं आहे, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेल्या असतात त्या गोष्टींना तुम्ही तपासून बघा की फेडरेशन कधी हँडओव्हर होणार, कधी काही गोष्टी झाल्या पाहिजेत. FCAMची बिलांची जे एस्केलेशन आहे हे किती पर्सेंटपर्यंत आहे आणि त्याच्यासाठी आमचं कन्सेंट गरजेचं आहे. इवन ह्या गोष्टीसाठी जे हे जे FSI वगैरे जे वापरले जातात त्याच्यासाठी पण ॲज अ सोसायटी आमचं कन्सेंट घेणं गरजेचं आहे. पण कुठेही आमच्या कुठल्याही ॲज अ रजिस्टर सोसायटी आमचं कन्सेंट घेतलं नाही. अल्टिमेट ऑथॉरिटी जे आम्हाला बोलतात की सोसायटीज आर अल्टिमेट ऑथॉरिटीज, पण त्याच्यासाठी ते लेवलचं आम्हाला ऑथॉरिटी आम्हाला दिली जात नाही, तेवढं आम्हाला विचारलं जात नाही. ते विचारणं गरजेसाठी आणि ह्या सर्व लोकांनी ह्या गोष्टीसाठी उतरणं गरजेचं. आता एक जर साधं सिंपल उदाहरण दिलं जाणं, इथे असे अनेक लोक राहतात ना, पैसा अमाप आहे, मुद्दा काहीच नाही आहे. पैसे जर 2 रुपयाचे 5 रुपये मागितले, पीपल आर रेडी टू पे. बट मुद्दा आहे की 5 रुपये बरोबर आहेत की नाही. मला हे नाही म्हणायचं की 5 रुपये मी पे नाही करणार, आय एम रेडी टू पे 5 रुपये. बट मला म्हणायचं की 5 रुपये तुझे मला लावतोस ते बरोबर आहेत की नाही आहे. जर ते बरोबर नसतील तर मला त्याचा हिसाब देणे सांग बाबा, हे कसं बरोबर आहे, आणि चूक असेल तर मी प्रोटेस्ट करणार त्याच्या अगेन्स्ट. हा माझा अधिकार आहे, हे मी मानतो. आणि उद्या 26 जानेवारी आहे, मला परत हेच म्हणायचं आहे की आपली जी पिळवणूक होते, जुन्या काळात त्या लोकांनी फाईट केलं इंग्रजांविरुद्ध, पण आता ही वेळ अशी आलेली की आता आपल्याच लोकांबरोबर आपल्याला फाईट करावं लागतंय. एवढ्यासाठीच की तुम्ही आमची फसवणूक करता, ती फसवणूक थांबवा. आम्हाला हे नाही म्हणायचं की तुम्ही पैसे नका घेऊ, पण आमची फसवणूक जी होते ती थांबवा. आणि उद्या 26 जानेवारीचं औचित्य साधून आम्हाला हेच करायचं आहे. आम्हाला लोकांना फक्त सांगायचं आहे की आपली फसवणूक होते, ती फसवणूक थांबवा. प्लीज स्टॉप ॲप स्कॅम. नक्कीच आपण पाहिलं की कोलशेत परिसरातील हे सगळे नागरिक आहेत आणि मोठ्या विकासकाकडून त्यांची फसवणूक होत असल्याचं म्हणणं त्यांनी ठाणे लाईव्हच्या समोर जे आहे ते मांडलेलं आहे. ठाणे जिल्ह्यातली अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. ठाणे जिल्ह्यातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आता ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.